एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय 2024 पद शिपाई हमाल पदासाठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत। जी एक्झाम 5 फेब्रुवारी 2024ला होणार आहे। त्या एक्झामच्या अनुषंगाने फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्टमध्ये होणारी ऑनलाईन एक्झामच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। सर्वांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मित्रांनो, विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? राधानगरी या तालुक्यात आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, दहन विधेयक हे प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? दहन विधेयक हे प्रथम खालीलपैकी कोणत्या विधेयक मांडले जाते? तो लोकसभा या सभागृहात मांडले जाते। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, चांद बीबीची राजधानी कोठे होती? चांद बीबीची राजधानी अहमदनगर या ठिकाणी होती। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात, तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, कमी अंतरावरील वाहतुकीसाठी टिंबटिंब अधिक उपयुक्त ठरतात, तर रस्ते अधिक उपयुक्त ठरतात। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? तर संयुक्त संस्थानामध्ये आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, चंद्रपूर जिल्ह्यात टिंबटिंब ही 2 औष्णिक विद्युत केंद्रे आहेत, तर दुर्गापूर व बल्लारपूर हे 2 औष्णिक विद्युत केंद्र आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर अशोक सराफ या मराठी अभिनेता यांना झाला आहे। अशोक सराफ यांना झाला आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, 2023 या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे? तर 40 एवढा भारत देशाचा भ्रष्टाचार निर्देशांक 2023 वर्षाचा 40 एवढा आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे? जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार हा सोमालिया या देशामध्ये आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, भारतीय नदी जोड प्रकल्पामध्ये देशातील कितीवी नद्या जोडण्यासाठी प्रस्ताव केला आहे? तर 37 नद्या जोडण्यासाठी प्रस्ताव केला आहे। भारत देशातील 37 नद्या जोडण्याचा प्रस्ताव केला आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे आहे। त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ओळखला जातो। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ निकोटीन हा आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे, टिंबटिंब या वैज्ञानिकाने सापेक्षतेचा सिद्धांत दिला, तर आइन्स्टाईन या वैज्ञानिकाने सापेक्षतेचा सिद्धांत दिला आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते? बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते? तर यकृत या ठिकाणी निर्माण होते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, मिठाचे रासायनिक सूत्र काय आहे? मिठाचे रासायनिक सूत्र NaCl हे आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे टिंबटिंबचे प्रमाण वाढते, तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, टिंबटिंब हवेचे जास्त दाबाचे पट्टे असतात, तर कर्क व मकर वृत्ताजवळ जास्त पट्टे असतात। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, माथेरान हे टिंबटिंब वस्तीचे उदाहरण आहे। माथेरान हे टिंबटिंब वस्तीचे उदाहरण आहे, तर डोंगरमाथा हे डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण आहे। माथेरान हे 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र आहे. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, अंदमान व निकोबार द्वीप समूहात टिंबटिंब हे सर्वोच्च शिखर बसलेले आहे. तर सॅडल हे सर्वोच्च शिखर बसलेले आहे. सॅडल 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? तर पोर्तुगीज या भाषेतील हे शब्द आहे. पोर्तुगीज या भाषेतील हे शब्द आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अण्णा हजारे हे या पुस्तकाचे लेखक आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द काय? आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर विताक असा होईल. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द विताक असा होईल. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, अल्पज्ञानाने ताठा मिरविणे म्हणतात ना, आडे वेडे घेणे असे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, 14 तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? 14 तळ्याचा सत्याग्रह केव्हा व कोठे झाला? तर महाड 1920 या ठिकाणी झाला. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन साठा कोठे आहे? वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन साठा कोठे आहे? तर अडाणी या ठिकाणी आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? तर अरुमिना सिन्हा ही महिला आहे. पहिली भारतीय माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला विकलांग महिला आहे अरुमिना सिन्हा. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जाते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जाते? वासुदेव बळवंत फडके यांना संबोधले जाते. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, गर्व हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? गर्व हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर भाववाचक नाम आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती 2024च्या अनुषंगाने शिपाई व हमाल या पदाकरता अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केले. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, आवर्जून पहा, कारण हे प्रश्न रिपीट येत आहेत आणि हे प्रश्न जर आपण पाठ केले तर नक्कीच परीक्षेला याचा उपयुक्त आपणास फायदा होईल. कारण हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रेसिव्ह क्वेश्चनमधले काही लिमिटेड क्वेश्चन आहेत. आपण जो बंच बनवलेला आहे 1000 प्रश्नाचा, त्या बंचमधून आपण लिमिटेड IMP क्वेश्चन आहे, प्रेसिव्ह क्वेश्चन कव्हर करत चालले आहोत. सर्वांनी हे व्हिडिओ अटेंड करायचा आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, GK व करंट अफेअरविषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न आपण सर्वच व्हिडिओमध्ये घेत चालले जात आहोत. 1000 प्रश्न जवळपास कव्हर करत चाललो आहोत. तर मित्रांनो, सर्वांनी या व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर नक्की आपणा सर्वांना मिळतील. तर व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनल MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.